50 वेळा किंवा असं चालताना 50 पावलं चालायचं, पण हात इथं आला पाहिजे असं 50 पावलं चालत जायचं, 50 पावलं चालत यायचं, दिवसातून 2 वेळा. 1 महिन्याने मला फोन करा तुमचं पोट किती कमी झालेलं असं, आणि जा डॉक्टरने किती खर्च आहे. हात घ्यायचा इथं इथं डाळी मारायची इथे अजून कोणाला असं कमरातून सायटिकाचा प्रॉब्लेम बरोबर आहे कालचं पेशंट गुडघ्याचा काय सांगितलं डॉक्टर? ते झीज झाली, झीज कसली? हाडाची झीज झाल्यामुळे आहे. हाडाची झीज झाली का त्याचं वंगण संपलंय? हाडाची झीज झाली माणूस उभा राहील का? डॉक्टरला प्रश्न करा. काय नाही नाही, हाडाची झीज झाल्यावर मनुष्य उभा राहील का? त्याच्यामुळे मी जास्त फलत जात नाही. काय होतं, चुकीचा एखादा मेसेज बाहेर गेला, चुकीचं काय होतं, काय म्हणायचं? हाडाची झीज झाल्यावर मनुष्य कसा उभा राहील सांगा? त्याचं वंगण म्हणजे ऑइल असतं आतमध्ये आपल्या शरीरामध्ये, प्रत्येक घटकाची याच्यामध्ये ते संपलेले. कटकट आवाज येतो नाही? मग तुम्ही कुठल्या गोळ्या घेता? आयुर्वेदिक गोळ्या घेतली, पेन किलर नाही घेत ना बाहेरच्या मेडिकलच्या? त्या गोळ्या घेऊ नका, नाही तर तुम्हाला 1 दिवस पूर्ण हाडं ठिसून होत जाईल. म्हणजे तात्पुरतं कोण येतं त्याने. आम्ही म्हणत नाही डॉक्टरकडे जाऊ नका, ज्याची त्याची इच्छा आहे त्याला सगळ्या वाटा मोकळ्या असा विषय. तुम्हाला सायटिकामध्ये इकडं दुखतं इकडं नाही नाही, सायटिकाला सायटिकाचा मग या दोघांनी काय थोडी तू प्रयोग करून झोपा. असा लहान मुलगा राबता असं झोपा दोन्ही शेजारी. तुमचा प्रयोग तुम्हाला शिकवतो ना. तुम्ही कोणत्या बाजूने जास्त तुम्ही झोपा नाही दुखत असंच राहणार, असं कमरेवरच राहा. हा पाय याच्यात इकडे सर्व पाय थोडा इकडे तुम्ही अटका थोडंसं थोडं याच्या मध्ये पाय अटका. बस अटकला पाय अटकून असं सरका तिकडे. आता तुम्ही काय करायचं, मागे या मागे तसं नाही, जागेवर मागे या, बॉडी मागे कमरा घ्या, मागे ताण द्या मागे असं 4-5 सेकंद असं. पुढं ताण पडला, पुढं थांबा, पुढं पडतोय पडलं का? जा पुढे या मागे थांबून घ्यायचं 4-5 सेकंद. समजा कळ लागली तर पुढे जा. तुम्ही मित्र 5-10 सेकंद राहा, तुम्ही अर्धे मिनिट राहा 5-10 सेकंद. नाही निघत नसलं का पुढे जाईल. जा पुढे या मागे. बस लय ताण नाही द्यायचा, जसं सर होईल तसं. ऐका ना, तो पाय इकडे करा. घ्या आता तो पाय, इकडचा पाय, तो पाय. तुम्हाला जसं सर होईल तेवढा दाब द्यायचा, हे कधी दाब नका देऊ. एवढं नाही, थांबलं पाहिजे. हो तेच बोलत साहेब, थांबलं पाहिजे. 2-4 सेकंद थांबा, ताण बसला पाहिजे. नाही हे काही दाब नका देऊ, तुम्हाला लगेच एवढं सर नाही होणार. असा स्टेप 2-3 मिनिटं सकाळी आणि संध्याकाळी 2-3 मिनिटं करायला काय अडचण? हे समजा तुम्हाला होत नाही, आम्ही करून काय कसं वाटलं? असं म्हणजे
बस चला पुढे चला जा तिथपर्यंत लागलं म्हणजे आता काही ट्रीटमेंट चालू आहे. तिकडून या तिकडून या तिकडून आणि वजन किती हा? वय 40 हा 40-45 वजन खूप आहे वजन पण कमी होईल पण सकाळी 5 मिनिटं आणि संध्याकाळी 5 मिनिटं हे याने कुठला साईड इफेक्ट नाही तुम्ही नवे किंवा सकाळी करायला गेलं तर साईड इफेक्ट मागं नाही जायचं मागं जायचं पुढेच चालत राहायचं 50 पाऊल आता इथं जागा नाही म्हणून मागं यायचंच नाही मागं यायचंच नाही ब्लॉकेज म्हणजे ज्याच्यावर आता सध्या आपलं बघा शाळेत 30 ते 50च्या वयातले जे कोणी आहे त्यांना अटॅकचं प्रमाण खूप वाढले तुमच्याकडे किती घटना झाल्या हे नाही सांगता येत पण आमच्याकडे 30 ते 50च्या दरम्यानचे करोनापासून खूप अटॅकचं प्रमाण वाढले तर मला फक्त येताना डाव्या हाताचं तुमचं एक शर्टाचं हे जे बटन असतं ना काढून माझ्या पुढे म्हणजे मी चेक करतो मग तुमचे ब्लॉकेज आहे डाव्या हाताचा उजव्याने एक चेक करून घ्या डाव्या हाताला वरती करा कोपऱ्याच्या वरती असं कोपऱ्यापर्यंत याच्यावर हा खाली वरती घ्या बरोबर इथे इथं असं कर जा काय काही नाही मी सांगतो ना काय मी तुम्हाला कुठे विचारलं काय असा मोकळा राहू नका एकदम मोकळं उभे राहा हे तुम्हाला मी शिकवलं का सकाळी 5 मिनिटं संध्याकाळी 5 मिनिटं करायला आहे तुम्ही जर काय असतं तर तुम्ही हातच नसतं ठेवलेला जा प्रसा बिंदास हृदयावर घड्याळाप्रमाणे एकदा असं करायचं एकदा असं करायचं जर पुढे जेवणामध्ये काही होऊन द्यायचं नाही तर असं हात ठेवून काय करायला अडचण नाही इथं पंप आहे आपला मोकळं अंग सोडा मला खाली टाईट केलं तरी लगेच कळतं दुखतं काय होतं ते इथं दाबलं काय लगेच कळतं ते नसा कळतं ना नसा असते पॉइंट असतात कम करना पड़ेगा सुबह में नहीं खाना कम करना पड़ेगा है थोड़ा नहीं वो प्रॉब्लम नहीं वजन वजन वो प्रॉब्लम नहीं है वजन हो वजन नहीं, हातात मावायचं नाही बाकी ये प्रॉब्लम नहीं हार्ट का प्रॉब्लम नहीं ये बढ़ रहा है चरबी एकदम रिलॅक्स करायचं जसं काय आपण शेतात हे मोकळं सोडा थोडं मोकळं टाईट दुखतं थोडी कधी चेक केलंय नाही आता मी दाखवलं हे 5-5 मीटर 10 मीटर करा ती कळ आल्याची सुद्धा बंद होईल बरोबर आहे नाही हे